तर नमस्कार मित्रांनो, कोकण रानातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि बघा काय दृश्य आहे. मी आलो होतो असंच डोंगरावरती फिरायला, सोबत गायी आहेत आणि व्हिडिओ जे आपले चॅनलवरती मेन आपल्या चॅनलचा जो निश आहे की त्याच्यावरती देवळांचे जुने स्वयंभू जे देवस्थान आहेत त्यांचे व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करायचो, त्याचे इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करायचो. पण काही अडचणी येतात आहे. त्या अडचणींमुळे आता ते व्हिडिओ बंद झालेले आहेत. त्याच्यातल्या काही अडचणी अशा आहेत ना की मला सांगायच्या तुम्हाला की नाही सांगायच्या याच्यावरती पण शंका येते. प्रॉब्लेम असा आहे की 1-2 मंदिरांचे मी व्हिडिओ बनवायला गेलो तर त्या गावातले लोक असे मला आन्सर असे देतात आहे की आमच्या देवाची आम्ही इन्फॉर्मेशन देत नाही, आमच्या देवाला प्रचिती म्हणजे ह्याची गरज नाही आहे. आता शब्द आठवत नाही मला, पण पब्लिसिटीची गरज नाही आहे. तर मी बोललो असं नाही आहे की लोकांना त्याच्यामुळे आपला देव कुठला आहे आणि आपल्या गावामध्ये देवाची काय इन्फॉर्मेशन आहे, ही पारंपरिक पद्धतीमध्ये आपण कुठल्या देवाला कसं पूजतो आपल्या गावातल्या, या गोष्टीसाठी मुळामध्ये असं आहे की खूप सारे असे माझे मित्र आहेत की जे कोकणामध्ये राहतात, स्थलांतरित झालेत. त्यांचे आजोबा मुंबईमध्ये गेलेत, वडील काय आले नाही कामाच्या निमित्ताने, आजोबा आले नाही, फक्त गाव माहिती आहे की माझं गाव असं असं अमुक आहे, पण त्या गावातलं देवस्थान कुठलं आहे, आपलं कुलदैवत कुठलं हे माहिती नाही. अशा गोष्टीचा प्रॉब्लेम मी स्वतः फेस केला होता, म्हणून मी हा चॅनल उघडला. आता इकडे येऊन माझं भाग्य असं आहे की बोलायला नको की मला इथे येऊन राहायला लागलं आणि इकडचे मी व्हिडिओज बनवू शकलो. या माध्यमांपासून तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवू शकलो. पण प्रॉब्लेम असा आहे की गावातले लोक जे आहेत, काही गावातले की जे देवाला आमच्या जाब मारला जातो किंवा असे काही फालतू कारणं, जे देव असतो, देवाचं ते कोणी बंदी करू नाही शकत किंवा देवाला कोणी जाब मारू नाही शकत, असा माझा तरी आहे. ग्रामदैवताला, कुलदैवताचं एक गोष्ट वेगळी असते की कुलदैवताला कोणी जाब मारतो आणि म्हणजे ते एक प्रकार आहे तो. तर त्याच्यामध्ये जास्त मला नॉलेज नाही आहे, म्हणून मी काय बोलत नाही त्याबद्दल. पण तो असा केला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अशी कारणं दिल्यामुळे त्या कुठेतरी मन असं हे होतं की का आपण हे व्हिडिओ बनवतो, ज्या लोकांना म्हणजे खरंच त्याची गरज आहे आणि असे व्हिडिओज आपण बनवतोय. तर काही लोक असे बोलतात. तर तो एक पार्ट झाला. आणि दुसरा पार्ट असा की आता जॉबसाठी थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे की त्याच्यामधनं मला कामामुळं टाईम भेटत नाही आहे. तो एक कारण आहे. असे 2 कारणं आहेत त्याच्यामुळे हे व्हिडिओज थोडेसे थांबलेले आहेत. पण माझ्याकडे आता सध्या तरी 10 मंदिरं अशी आहेत की ज्यांच्यासाठी मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवलेली आहे आणि ते लवकरात लवकर मे बी ह्या एका हप्त्यामध्ये तुमच्यापर्यंत ते पोचतील. तर लवकर मी प्रयत्न करीन ते पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत. सॉरी फॉर लेट की जे काही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी बोलतो की त्यांनी खूप पेशन्स ठेवलेले आहेत की अजूनपर्यंत मला अनसबस्क्राईब केलेलं नाही आहे त्याच्यासाठी. तर थँक्यू. आणि कोकणातली ही सकाळ बघत राहा आणि आनंद घेत राहा. असेच काही व्हिडिओ मी टाकत राहीन रँडमली. आणि जे आपला मेन चॅनलचा निश आहे की आपल्याला देवस्थानांची इन्फॉर्मेशन, ते व्हिडिओ लवकरात लवकर चालू होतील. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की आपण कोकणातनं आहोत. धन्यवाद.